आज आहे ना आमच्याकडे चिकनचा वार म्हणून सकाळी जाऊन ताजं चिकन आणलं होतं. चिकन आणल्यावरती स्वच्छ पाण्यातून 4 ते 5 वेळा धुवून घेतलं. हळद, मीठ, लिंबाचा रस लावून मॅरिनेशन करून साईडला ठेवून दिलं. थोडा वेळ मॅरिनेशन केल्यानंतर आहे ना चिकन मी उकडायला घेतलं होतं. टोपामध्ये थोड्याशा तेलात कांदा परतवून घेतला. मॅरिनेशन केलेलं चिकन त्यामध्ये ॲड केलं. छान परतवून घेतलं. थोडंसं गरम पाणी टाकलं आणि झाकण ठेवून चिकन उकडायला ठेवून दिलं होतं. साईडला आहे ना मी वाटणाची तयारी करायला घेतली होती. कांदा आणि सुकं खोबरं छान परतवून घेतलं आणि गार झाल्यावरती वाटण तयार करून घेतलं होतं. वाटणामध्ये आहे ना थोडंसं टोमॅटो, कोथिंबीर, आलं, लसूणसुद्धा ॲड केलं होतं. त्यानंतर आहे ना उकळलेलं चिकन एका ताटलीत काढून घेतलं. त्याच टोपात आहे ना थोडासा कांदा आणि टोमॅटो पुन्हा परतवून घेतलं. वाटण परतवून घेतलं. कोरडे मसाले टाकले. कांदा, लसूण मसाला, लाल तिखट, धनेपूड, चिकन मसाला, सर्व कोरडे मसाले आहे ना मी त्यात ॲड केलं आणि छान असं एकजीव करून परतवून घेतलं तेल सुटेपर्यंत. उकळलेलं चिकन त्यामध्ये ॲड केलं आणि पुन्हा छान असं एकजीव करून घेतलं. थोडंसं अळणी पाणी आणि गरम पाणी ॲड केलं. पाहिजे तसा रस्सा वाढवला. तर इथे गरमागरम आपली चिकनची रस्सा भाजी तयार झाली होती आणि काय अप्रतिम झाली होती. रश्श्याला तर खूपच छान चव झाली होती. घरभर सुगंध पसरलेला होता आणि आज आहे ना आमच्याकडे मेनू होता चिकनची रस्सा भाजी, तांदळाची भाकरी, भात, त्याचबरोबर थोडंसं सॅलड. जेवणाचं ताट तयार करायला घेतलं होतं. तर मंडळी या तुम्ही पण जेवायला आणि तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमच्याकडे आज जेवणाचा काय मेनू होता ना ते सुद्धा नक्की सांगा. आणि तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.